दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सणाच्या उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 17. मंदिरिया चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पार. गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. राजांचा राजा परमेश्वर, शक्तिशाली राजा प्रभू महान. राजांचा राजा परमेश्वर, शक्तिशाली राजा प्रभू महान. स्तुती आराधना करू चला, स्तुती आराधना करू चला. गाऊया प्रभूला जय जयकार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. आजची मिसम पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहेत. स्वर्गवासी मनवेल व मोझेस डायस, स्वर्गवासी फिलिप कैतान लोबो, स्वर्गवासी जोझेफ लुईस लोपिस, स्वर्गवासी मायकल जोझेफ तुस्कानो, स्वर्गवासी कॅथरीन व इग्नेशियस रुमाव, रॉड्रिक्स कुटुंबातील व मार्टिन कुटुंबातील मृत व्यक्तींसाठी, तसेच 75व्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे आभार श्री अलेक्स जॉन कोरिया. 60व्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार, तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना. जे आजारी आहेत आणि जे ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा व त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया. स्वर्गवासी इस्माल डिमेलो ह्यांची 7व्याची मिसा.
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्मेची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्तबा पवित्र मरियेचे मंदिरात समर्पण हा स्मृतिदिन साजरा करीत आहे. पवित्र मरिया ही परमेश्वराची अन्ना आणि जोखीम ह्यांच्यासाठी एक देणगी होती आणि म्हणून जे देवाने दिलं आहे ते देवाला परत करावं या उद्देशाने व यहुदी संस्कृतीप्रमाणे त्याने पवित्र मरियेला मंदिरात समर्पित केले. या समर्पणाद्वारे पवित्र मरियेला परमेश्वराचं पाचारण झालं आणि पवित्र जीवन जगण्यासाठी, परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देण्यासाठी आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी तिची निवड झाली. बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपल्या प्रत्येकाला जणू काही मंदिरामध्ये समर्पित केलं जातं. परमेश्वरासाठी जीवन जगण्यासाठी आपल्याला एक नवीन जीवन प्राप्त होत असतं आणि म्हणून आपल्या समर्पणाची आठवण करूया आणि आपल्या समर्पणाला अनुसरून आपण जीवन जगतो का ह्यावर चिंतन करूया. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरा महावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, धन्य कुमारी मरियेचे पावित्र्य व वैभव कौतुकास्पद आहे. तिच्या प्रार्थनेद्वारे तुझ्या जीवनाचा व मायेचा आम्हाला परिपूर्ण अनुभव दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. जखऱ्याच्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. हे सियोन कन्ये, जय जयकार आणि उल्हास कर, कारण पहा मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसात बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील आणि माझी प्रजा बनतील.
मी तुझ्या ठाई वस्ती करीन. मग तुला समजेल की सेनाधीश परमेश्वर मला तुझ्याकडे पाठवले आहे. परमेश्वर पवित्र भूमीला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल आणि पुन्हा येरुशलेम निवडील. सर्व मनुष्य हो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासस्थानातून उठला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. सनातन पित्याच्या पुत्राला जन्म देणारी मरिया धन्य आहे. सनातन पित्याच्या पुत्राला जन्म देणारी मरिया धन्य आहे. माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. प्रतिसाद. सनातन पित्याच्या पुत्राला जन्म देणारी मरिया धन्य आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या दैनावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. प्रतिसाद. सनातन पित्याच्या पुत्राला जन्म देणारी मरिया धन्य आहे. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केलेली आहे. प्रतिसाद. सनातन पित्याच्या पुत्राला जन्म देणारी मरिया धन्य आहे. त्याने अधिपतीस राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनास उंच केले आहे. त्याने भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानास रिकामे लावून दिले आहे. प्रतिसाद. सनातन पित्याच्या पुत्राला जन्म देणारी मरिया धन्य आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. प्रतिसाद. सनातन पित्याच्या पुत्राला जन्म देणारी मरिया धन्य आहे. जय घोष. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लेखी शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आध्यात्मिक गुरु टोनी डिमेलो त्यांचा एक अनुभव कथन करतात. फादर टोनी डिमेलो म्हणतात की एकदा एक बाई त्यांच्याकडे आली आणि त्यांना म्हणाली, मला प्रार्थना करण्यास खूप त्रास होतो. तेव्हा फादरांनी त्यांना विचारलं का म्हणून. तेव्हा ती बाई म्हणाली की जेव्हा मी प्रार्थना करण्यासाठी बसते तेव्हा परमेश्वराची योजना, परमेश्वराची इच्छा मला समोर दिसू लागते.
आणि जेव्हा परमेश्वराची इच्छा माझ्या नजरेसमोर येते तेव्हा मी फार भयभीत होते, मी घाबरते, ती मला पूर्ण करता येणार नाही म्हणून मी कासावीस होते, बेचैन होते आणि मग प्रार्थनेमधील माझं लक्ष उडून जातं. त्यावर फादर टोनी डिमेलो त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, तुमच्या मुलांनी तुमची इच्छा पाळावी असं तुम्हाला वाटतं का? त्यावर ती बाई म्हणाली, होय फादर. मग फादर पुढे म्हणाले की तुम्ही तुमच्या मुलांकडनं नकारात्मक, नेगेटिव्ह, समथिंग इम्पॉसिबल, अशक्य, काहीतरी डेंजरस म्हणजे त्रासदायक अशी अपेक्षा करता का? त्यावरती आई म्हणाली, कधीच नाही फादर. आणि मग फादर पुढे म्हणाले की कुटुंबामध्ये जरी भावा बहिणीमध्ये भांडण असलं, भावाभावामध्ये भांडण असलं, आई वडील आणि मुलांमध्ये नातं बिनसलेलं असलं तरीसुद्धा हृदयाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली जी प्रिय व्यक्ती आहे त्या प्रिय व्यक्तीचं चांगलं व्हावं, त्या प्रिय व्यक्तीला काही त्रास होऊ नये, त्या प्रिय व्यक्तीला कोणता आजार होऊ नये, अशा प्रकारची चांगली भावना आपण अंतःकरणात जोपासत असतो. मग असं असताना परमेश्वर आपल्याविषयी नकारात्मक, अशक्य, काहीतरी विधात म्हणजे उद्ध्वस्त करणारं असं कसं योजू शकतो ह्याचा आपण कधी विचार करतो का? जर कुटुंबामध्ये आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं आणि उत्कृष्ट प्राप्त व्हावं अशी योजना किंवा अशी संकल्पना प्रकट करत असतो, मग परमेश्वर जो प्रेमळ आहे, दयाळू आहे, करुणामय आहे, त्या परमेश्वराची इच्छा ही नक्कीच कितीतरी सकारात्मक आणि कितीतरी चांगली असू शकणार नाही का? परमेश्वर आपली काळजी वाहणार आहे, परमेश्वर आपला जवळच आहे, परमेश्वर आपला शोध घेत असतो, आपलं तारण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आणि योजना आहे. असं आहे, मग परमेश्वराची इच्छा आपल्याला त्रासदायक कशी होऊ शकते? परमेश्वराची इच्छा आपल्याला अशक्य कशी वाटू लागेल? परमेश्वराची इच्छा आपल्याला जमणार नाही असं आपल्याला का भासतं? प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पवित्र मरियेचं मंदिरात समर्पण हा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. संत अण्णा आणि संत जोकीम ह्याने पवित्र मरियेला समर्पित केलं, कारण ती परमेश्वराची त्यांना एक देणगी होती आणि परमेश्वराची देणगी परमेश्वराला त्याने परत केली आणि त्याद्वारे पवित्र मरियेचं पाचारण तिला समजलं. परमेश्वराने तिची निवड केली आहे एका विशिष्ट कार्यासाठी, परमेश्वराने तिला घडवलेलं आहे परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देण्यासाठी. ह्याची जणू काही पूर्वतयारी म्हणून हा समर्पणाचा सोहळा साजरा होत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेने परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य दिलं. परमेश्वराची इच्छा काय आहे ती ऐकली, समजून घेतली. त्यानंतर श्रद्धेमध्ये तिने परमेश्वराची इच्छा पूर्ण केली आणि मग आज्ञाधारकपणे तिने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलं. अशा प्रकारे पवित्र मरिया तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांसाठी एक आदर्श म्हणून ख्रिस्त सभा ठेवत आहे. या समर्पणाद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला आपल्या समर्पणाविषयी आठवण करून देत आहे की ज्याप्रमाणे समर्पित जीवन पवित्र मरियेने जगलेलं आहे, त्याच प्रकारचं परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देऊन परमेश्वराच्या वचनाप्रमाणे
जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकाला परमेश्वर बोलावत आहे. त्याद्वारे पवित्र मरियेप्रमाणे परमेश्वराच्या कुटुंबाचे आपण घटक होऊ शकतो. आणि म्हणून असं म्हणतात, डुईंग द विल ऑफ गॉड इज द DNA टेस्ट ऑफ गॉड्स फॅमिली. परमेश्वराच्या कुटुंबाचे जर आपल्याला घटक व्हायचं असेल तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याचशा वेळेला परमेश्वराची इच्छा समजून घेताना त्रास होत असेल. परमेश्वराची इच्छा यापासून आपण पळवाट शोधत असतो, कारण परमेश्वराची इच्छा आपल्या इच्छेप्रमाणे नसेल. परंतु आपण परमेश्वराची इच्छा प्रमाण मानून आपली इच्छा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे केली पाहिजे. कारण परमेश्वर आपल्याला जे हवं आहे, जे चांगलं आहे तेच सतत आणि सर्वत्र देत असतो. गॉड्स विल रॅप्स अस विथ जॉय, म्हणजेच आपल्याला आनंदामध्ये तो जणू काही ओढून घेतो. गॉड्स विल प्रोटेक्ट्स अस, परमेश्वराची इच्छा आपलं संरक्षण करतं. आणि गॉड्स विल गिव्ज अस द बेस्ट, जे चांगलं आहे, सर्वोत्कृष्ट आहे तेच परमेश्वर आपल्याला देत असतो. आणि म्हणून पवित्र मरियेच्या समर्पणाचा सण साजरा करीत असताना परमेश्वराची आपल्यासाठी काय योजना आहे, इच्छा आहे, ती आपण देवशब्दामधून आणि वैयक्तिक प्रार्थनेमधून शोधली पाहिजे. ती इच्छा समजावून घेण्यासाठी आणि ती योग्य आहे की नाही, ती बरोबर आहे की नाही ते पाहण्यासाठी एखाद्या आध्यात्मिक गुरुकडे आपण चर्चा केली पाहिजे. आणि मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या करण्यासाठी आपण पाऊल उचललं पाहिजे. जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या जीवनाची जडणघडण करू तेव्हा निश्चितच परमेश्वराची इच्छा आपल्याला प्रिय वाटेल. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण वागू लागू आणि परमेश्वराच्या इच्छेद्वारे आपलं तारण होईल. आपण परमेश्वराच्या कुटुंबाचे सभासद होऊ. म्हणून या पवित्र मिसामध्ये सहभागी होत असताना देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनाची जडणघडण करण्यासाठी पवित्र मरियेच्या मध्यस्थीने विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. अंतरंग माझे काळे वाईटावर मम डोळे, अंतरंग माझे काळे वाईटावर मम डोळे. सज्जन बाळिक धार्मिक यांची करू सदा बदनामी, बदनामी. ओंजळ माझी रिकामी, तुझं काय समर्थू स्वामी. ओंजळ माझी रिकामी, तुझं काय समर्थू स्वामी. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या भेटींचा स्वीकार कर व आम्हावर तुझ्या दयेचा वर्षाव कर.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत व तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा होत असताना तिचे आभार गीत मोठ्या आनंदाने आम्ही प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरलेले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे मातृपद तू तिला बहाल केले. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहे. अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पुच्छ हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिता आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे हरशील तू, ईश करा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश करा आम्हाला तू तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश करा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 155.
भुकेला दारिये मी तयाला अन्न देई मी तयाला अन्न देई जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला स्वर्गीय भाकर दिली आहे. पवित्र मरियेच्या मंदिरातील समर्पणाच्या दिवशी आमच्या समर्पणाद्वारे तुझ्या संरक्षणाखाली आम्हाला सदैव सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी करोनाची लागवण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. उद्या 22 नोव्हेंबर 2020 ख्रिस्त राजाचा सण, उपासना वर्षातील शेवटचा रविवार. आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये उद्या आपण ख्रिस्त शरीर साक्रामेंताची आराधना आद्रेसाव पाळत असतो. म्हणून उद्याचा दिवस पवित्र आहे. घरामध्ये आध्यात्मिक वातावरण, परिसरामध्ये पवित्र वातावरण निर्माण करण्यासाठी सहाय्य करावे. उद्या आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो आपल्या सर्वांसाठी मिसा अर्पण करतील. तेव्हा आम्ही नंदाखालचे धर्मगुरू पुढील हेतूसाठी आपल्या चर्चमध्ये मिसा करू. स्वर्गवासी मेरी फिलिप डिमेलो, स्वर्गवासी फरशीबाई व सिल्वेस्टर, स्वर्गवासी दुमा दालमेत, धर्मग्रामातील लोकांच्या चांगुलपणासाठी तसेच जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी, स्वर्गवासी बाजीबाई कॅजिटन डिमेलो व स्वर्गवासी बॅप्टिस्ट फ्रान्सिस कोरिया ह्यांची महिन्याची मिसा, स्वर्गवासी डेनिस पीटर गोन्साल्विस ह्यांची वार्षिक मिसा. काही सूचना. उद्या आपल्या पॅरिशमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला आराधना असेल, ख्रिस्त शरीर साक्रामेंताची आराधना, आणि प्रत्येक तासाला साक्रामेंताचा आशीर्वाद दिला जाईल. भाविकांना गाव परिवाराची जी वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसार त्यांनी यावे अशी अपेक्षा आहे.
वेळापत्रक पॅरिश काउन्सिलमार्फत आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलं जाईल. जी वेळ आपल्याला दिली असेल त्या वेळेतच आपण येण्याचा प्रयत्न करावा. उद्या संध्याकाळी सामुदायिक भक्ती होणार नाही याची भाविकाने नोंद घ्यावी. तसेच दर रविवारी संध्याकाळी जे आपण कॅटेकिझम क्लास धर्मशिक्षण कौटुंबिक आयोजित करत होते ते उद्याला नसेल. युवकांतर्फे जी क्विज आपण आयोजित केली आहे ती उद्या आहे याची भाविकाने नोंद घ्यावी व त्यात सहभाग घ्यावा. सोमवारपासून आपण आपल्या चर्चमध्ये मिसाला सुरुवात करीत आहोत. सकाळी 6 व सकाळी 7:30 व संध्याकाळी 5:30 व 7 अशा मिसा असतील. आपणास विनंती आहे की आपल्याला गाव परिवारातर्फे नेमून दिलेल्या दिवशी आणि वेळेनुसारच आपण मिसाला यावे. कृपया सहकार्य करावे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पाळावयाचे पथ्य पुढील प्रमाणे आहेत. त्याचा आपण पालन करावं अशी अपेक्षा आहे. चर्चच्या आवारात प्रवेश करताना मुखपट्टी मास्क वापरावे. नो मास्क नो मास्क हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चर्चच्या आवारात असताना 2 व्यक्तीमध्ये 6 फूट अंतर फिजिकल डिस्टन्सिंग असावे. चर्चच्या आवारात प्रवेश करताना आपल्या शरीराचे तापमान 99.5 फॅरनहाईट किंवा 37.5 सेल्सिअस यापेक्षा जास्त नसावे याची काळजी घ्यावी. तसं असल्यास कृपया येऊ नये. चर्चमध्ये प्रवेश करताना हात शुद्धी सॅनिटायझेशन करावे. 10 वर्ष खालील मुले, 65 वर्ष वरील नागरिक, गर्भवती स्त्रिया, गंभीर आजार असलेले हृदयविकार किंवा किडनी अशा व्यक्तींनी कृपया या दिवसामध्ये चर्चच्या आवारामध्ये येऊ नये. त्यांनी घरीच राहावे. त्यांच्यासाठी आपली जी मिसा 7:30 वाजता होणार आहे ती लाईव्ह स्ट्रीमिंग असेल ह्याची नोंद घ्यावी. चर्चच्या आवारात मिसा संपल्यानंतर किंवा उपासना संपल्यानंतर गप्पा गोष्टी करणे आणि घोळक्यात उभे राहणे टाळावे. तसेच पार्किंग स्लॉटमध्ये आपली वाहने जास्त वेळ उभी करू नका की जेणेकरून दुसऱ्या मिसाचे किंवा उपासनेचे भाविकांना त्रास होईल. सर्व बाबतीमध्ये स्वयंसेवकांचा आदर करा. त्यांच्या सूचनांचं पालन करा. त्यांना सहकार्य करा. सुरक्षित राहा व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा. अंतिम गीत. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळेच मिळाला आनंद मनाला. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळेच मिळाला आनंद मनाला. दरबारी तुझ्या आलो कृतार्थ मनाने, दरबारी तुझ्या आलो कृतार्थ मनाने. चरण तुझे स्पर्शितो मी आदराने, चरण तुझे स्पर्शितो मी आदराने. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळेच मिळाला आनंद मनाला. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळेच मिळाला आनंद मनाला. तुझ्यामुळेच